अवयवदान आणि देहदानाबाबतची जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत या उद्देशानं उदाहरणार्थ या संस्थेच्या विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी 8-2-75 फक्त इच्छाशक्ती हवी या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची जबाबदारी शर्वानी सुश्रुत यांनी पार पाडली आहे, तर संजय मोने यांनी संवादलेखन केलंय. या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वानी पिल्लाई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉक्टर निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी आणि पुष्कर श्रोत्री यांच्या भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन केलंय, तर अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलंय. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला 98 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 8-2-75 फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट देहदान आणि अवयवदानासारख्या महत्त्वाच्या विषयांवर बनवला गेलाय. 8 अवयव, 2 डोळे आणि 75 पेशी असा या चित्रपटाचा आशय आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या उपयोगी येऊ शकतात हा विचार या चित्रपटातून अतिशय रंजक पद्धतीने मांडण्यात आलाय. याबरोबरच वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलंय. 19 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. एक महत्त्वाचा संदेश देणारा हा चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केलाय. या पत्रकार बैठकीला अभया पिंपुटकर आणि संदीप कोलते उपस्थित होते.